चलेगी नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। शरद पवार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शरद पवार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शेतकऱ्यांची झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, पेट्रोल डिझेलचे भाव कमी झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, गॅस सिलेंडरचे भाव कमी झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, सर्वसामान्य जनतेला न्याय मिळालाच पाहिजे, सामान्य जनतेला न्याय मिळालाच पाहिजे। मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। तानाशाही नहीं चलेगी, महापुरुषांचा अपमान नाही झाला पाहिजे। नाही झाला पाहिजे। केंद्र सरकारचा केंद्र सरकारचा महायुतीचा महाराष्ट्र राष्ट्रवादी युवक काँग्रेस 16-17 या 3 दिवसामध्ये राज्यात मोठ्या स्तरावर आंदोलन घेत आहे। त्या आंदोलनाचं स्वरूप असं आहे, आपण काही दिवसापूर्वी पाहून आलो 65 रुपये प्रति डॉलर कच्चं तेल झालेलं आहे। तरीही म्हणजे आपल्या पेट्रोलच्या डिझेलच्या किमती पडल्या असूनही त्या किमती कमी नाही करू राहिले, वाढवून राहिले। आज आपण पाहिलं असून 4-8 दिवसा पहिले सिलेंडरचे 50 रुपयांनी भाव वाढवले आहे। आता पेट्रोल साधारणतः 80 ते 75च्या घरात असायला पाहिजे होतं, पण हा जो अतिरिक्त जनतेवर जो भार पडत आहे, आपण जर पाहिलं असेल राज्यात महापुरुषाचं असो, बेरोजगार मोठ्या प्रमाणात प्रत्येक घरोघरी बेरोजगारीचं प्रमाण वाढलं आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आहे यांनी। आणि जो ट्रम्पने काँग्रेसच्या वतीने वर्धा जिल्ह्याच्या वतीने आम्ही इथे आंदोलन करतोय। आमचं आंदोलन याच्यासाठी आहे की कच्चा तेल स्वस्त पण दरवाढ मस्त। म्हणजे आपण बघून राहिलो का मागील 2021 मध्ये ज्या वेळेस 61 रुपये डॉलर प्रति लिटर तेल होतं, डिझेल पेट्रोलचे भाव होते, तेव्हा कमी केलं होतं। पण कालांतरानं आता 4 वर्ष होऊन सुद्धा कच्च्या तेलाचे भाव कमी झाले आहे, पण मागील वर्षभरापासून पेट्रोल डिझेलचे भाव अजूनही कमी झाले नाही। यामुळे सर्वसामान्य जनतेची यामध्ये लूट होत आहे। त्या निषेधार्थ आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस वर्धा जिल्ह्यामार्फत आज आम्ही इथे राज्यव्यापी आंदोलन करत आहोत। धन्यवाद। युवक काँग्रेसच्या वतीनं राज्यभरामध्ये महागाई आणि पेट्रोल डिझेल वाढीच्या अनुषंगाने पेट्रोल डिझेलचे भाव, जागतिक स्तरावर क्रूड तेलाचे भाव, प्रति बॅरलचे भाव कमी झाले असताना सुद्धा इथे पेट्रोल डिझेलचे भाव यांनी वाढवले आहे। याच्या आधी वाढवले आहे आणि आता एक महिन्याभरापूर्वी 15 दिवसापूर्वी गॅस सिलेंडरची 50 रुपयाची वाढ केली। या सरकारने, केंद्र आणि राज्य सरकारने निवडणुकीच्या कालखंडामध्ये जे आश्वासनं दिले होते, मग लाडक्या बहिणीचं असो, शेतकऱ्याच्या कर्जमाफीचं असो, ही सगळी आश्वासनं फोल ठरली, पलटवून दिली। आणि अशा सगळ्या याच्यामुळे आम्ही याचा जाहीर निषेध करतो। युथ काँग्रेसच्या वतीनं आज जे आंदोलन केलं आहे, हे आंदोलन तीव्र स्वरूपात करू। महागाई, बेरोजगारी याच्याकडे या सरकारचं अजिबात लक्ष नाही आहे आणि भलत्याच गोष्टीकडे लक्ष आहे। या सर्व प्रकाराचा आम्ही जाहीर निषेध करतो।